नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबई जी आपली आर्थिक राजधानी आहे, या मुंबईचं फुफ्फुस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत अनिता पाटील जी आहेत. अनिता पाटील जी, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटर मध्ये. एक महिला अधिकारी म्हणून अतिशय सक्षमपणे आता मला वाटतं वर्षपूर्ती आपली होते हा पदभार स्वीकारल्यानंतर. संचालिका म्हणून आपण काम पाहताय. एक महिला वन अधिकारी आणि तीही संचालिका या पदावर पोहोचल्यानंतर काय वाटतं, एक महिला अधिकारी म्हणून काय जबाबदाऱ्या तुम्हाला वाटतात किंवा संकट किंवा चॅलेंजेस तुम्ही फेस केलेत? समाजात आपण बघितलं तर महिलांकडचं जे व्यवस्थापन कौशल्य आहे ते आपण सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलेलंच आहे. त्यामुळं होममेकर म्हणून ते त्यांची जी काही व्यवस्थापन कौशल्य दाखवत असतात, तर ह्याचा मला एक महिला म्हणून खूप फायदा होतो. आपण एखादी अधिकारी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याकडं सर्वांगीण दृष्टिकोनातून एखाद्या विषयाकडे बघण्याचं एक हे येतो, दृष्टिकोन येतो आणि तो निश्चितच आम्हाला फायदेशीर ठरतो. दुसरं असं की महिलांकडे संवेदनशीलता पुरुषांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे एखादे सेन्सिटिव्ह मॅटर असेल तर त्याला हँडल करताना महिला म्हणून मला निश्चितच त्याचा फायदा होतो. तिसरं असं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेल्या एका आव्हानापैकी एक आव्हान म्हणजे अतिक्रमणधारकांचं आव्हान आहे आणि यामध्ये बऱ्याचदा महिला अतिक्रमणधारकांना आम्हाला हँडल करावं लागतं किंवा एखादी काही क्राईम झाला समजा वन्य प्राण्यांच्या बाबतीमध्ये, तर महिला आरोपी असेल तर आम्हाला महिला कर्मचारी आणि अधिकारी यांची खूप मदत होते त्यांना हँडल करताना. तर निश्चितच महिला म्हणून ह्या गोष्टी जमेच्या आहेतच. परंतु या पदावरती काम करताना मला असं वाटतं की हे माझं तत्व आहे की बियॉन्ड जेंडर आपण काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे असलेले महिला म्हणून अंगभूत जे काही पॉझिटिव्ह स्किल्स आहेत त्याचबरोबर आपण जर बियॉन्ड जेंडर त्या पदाकडे बघितलं तर ह्याचा निश्चितच महिला प्लस ती अंगभूत स्किल म्हणून दुहेरी फायदा होताना कुठल्याही सेवेमध्ये, म्हणजे वनसेवाच नाही तर कुठल्याही सेवेमध्ये आपल्याला होताना दिसतो. पण मुळात मला पोलीस अधिकारी व्हायचंय ही कल्पना देखील मला असं वाटतं की त्या काळामधली चॅलेंजिंग होती. तर घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं होतं आणि हे कसं तुम्ही परीक्षांकडे या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सकडे वळलात? माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात आहे. माझं गाव जरी म्हणजे एक म्हणजे शेती असलेलं एक ग्रामीण भागाचं जो परिसर असलेलं म्हणजे माझं घर असलं तरी 1986 साली आमच्या घरी TV आलेला आणि त्यावेळी कविता चौधरी यांची उडान नावाची मालिका होती आणि त्यामध्ये त्या IPS ऑफिसरची भूमिका पार पाडत होत्या. सो माझं मूळ जे इन्स्पिरेशन आहे पोलीस सेवेमध्ये येण्याचं ते आहेत. आणि मी शाळेत 9वी मध्ये असताना आमच्या शाळेमध्ये एक IPS ऑफिसर आले होते आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना विचारलं की कोणाला पोलीस अधिकारी व्हायचं आहे. तर आमच्या 1200च्या आसपास पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये मी हात वर केला होता की मला पोलीस अधिकारी व्हायचं आहे. बेसिकली विशेषतः ग्रामीण भागामध्ये पोलिसांचा आणि फौजदार या पदाचा एक आदरयुक्त भीती आपल्याला जाणवते. तेव्हा मला फॉरेस्ट सर्व्हिसबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि उडान मालिकेमधलं कविता चौधरींचं जे काही भूमिका होते या इन्स्पिरेशनमुळे मी पोलीस सेवेमध्ये यायचं ठरवलं. जसं मी म्हटलं ना, 1986 साली ग्रामीण भागात असून सुद्धा आमच्या घरी TV होता आणि सहकार चळवळ असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे पश्चिम महाराष्ट्र बऱ्याच गोष्टींमध्ये आघाडीवर आहे, तर शिक्षणाच्या बाबतीत पण आहे. त्यामुळे मुलगी म्हणून मला असं कुठलंही कधी कॉम्प्लेक्स किंवा अडचणी कधी फेस कराव्या लागल्या नाहीत. त्यामुळं वडील जरी शाळेत गेले नसतील आणि आई 4थी पास असले तरी मी उत्तम पोलीस अधिकारी बनण्यामध्ये त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आणि हवं तेवढं स्वातंत्र्य मला वेळ घेण्यासाठी दिलं. तुम्ही IFS झालेले आहात, ते त्यानंतर मग लग्न वगैरे जेव्हा ठरलं त्यावेळेची काय प्रोसेस होती? म्हणजे अशी धडाडीची अधिकारी आपल्या घरामध्ये सून म्हणून? इंटरेस्टिंगली मी IFS लग्नानंतर झालेली आहे. वा वा. तर मी आणि माझे पती, आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आम्ही दोघेही UPSC एक्झामची तयारी करत होतो. त्यामुळे धडाडीची पत्नी असावी अशी त्याचीच इच्छा असल्यामुळे आमचा प्रेमविवाह झाला आणि निश्चितच त्याचा सपोर्ट असल्यामुळे लग्नानंतर देखील मी माझ्या प्रिपरेशन सुरू ठेवलं आणि IFS झाल्यानंतर काय म्हणायचं, देवाच्या कृपेनं मला महाराष्ट्र काडर मिळालं
ते सुद्धा शासकीय सेवेमध्ये आहेत. आणि आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर माझ्या बाबतीमध्ये माझ्या यशामागे माझे पती आहेत. तर मला त्यामुळे खूप छान पद्धतीनं आणि डेडिकेशननी काम करता येतं. सो त्याचं त्याला मी या निमित्तानं धन्यवाद देते. क्रेडिटही देत आहे. येस, क्रेडिट देते. पण घरात लग्न झालेली सून ही परीक्षा देतीये आणि तीही वन विभागासाठी किंवा इथं अप्लाय करते, ही धारणा आणि अशा पद्धतीचं पोषक वातावरण तिच्यासाठी निर्माण करणं आणि देणं हीच एक मोठी, मला वाटतं, सोशली अप्रिशिएटिंग अशी ही गोष्ट आहे. हो, निश्चित. म्हणजे मी जसं माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला तसं माझ्या सासरच्या सर्व मंडळींनी, माझ्या सासूबाईंनी, माझ्या धीर किंवा भावजाई असतील, संपूर्ण लग्नानंतर मला घरात जाऊन स्वयंपाक करायचं असतं हे असं अजूनही कोणी सांगितलेलं नाही. त्यामुळे माझ्या या करिअरमध्ये त्यांचं जे काही योगदान आहे ते देखील तितकंच महत्वाचं आहे. फॉरेस्ट सर्व्हिस हे असं क्षेत्र आहे की फार चर्चेत नसतं, तरी म्हणजे का असं वाटलं की आपण इथं गेलं पाहिजे? फॉरेस्ट सर्व्हिस ही परंपरेने म्हणजे जे काही कामकाज आमचं चालतं जंगल व्यवस्थापनाचं, ते सगळं नागरी क्षेत्रापासून दूर असं चालतं जंगलामध्ये. आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरी म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा म्हणजे जसं पोलीस प्रशासनाचा संबंध लोकांशी येतो, तसं आमचा जो काही कामाचा जो विषय आहे तो वन्य प्राण्यांशी, त्यांच्या मॅनेजमेंटशी आहे. त्यामुळं त्याचा म्हणजे सर्वांना जास्त माहिती नाही. किंवा आपण जेव्हा वनपर्यटनाला येतो तेव्हाच तुम्हाला जंगलाबद्दल किंवा वन्य प्राण्यांबद्दल किंवा तिथल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याबद्दल माहिती मिळते. पण त्यामुळे ह्या सर्व्हिसबद्दल मागच्या काही वर्षांमध्ये माहिती नव्हती, पण अलीकडच्या काळात बरेच बदल घडलेत आणि लोकांच्या सहभागातून आता जंगलांचं व्यवस्थापन असं आपण 1990 पासून आपण त्याचा अंगीकार केलेला आहे. तर आता बऱ्यापैकी लोकांना आमच्या सर्व्हिसबद्दल देखील माहिती होत आहे असं मला वाटतं. आपली ही जी भेट आहे तो त्याचाच एक भाग आहे की हा देखील आपल्या माध्यमातून मला सर्वांपर्यंत पोहोचायचा आहे. डायरेक्टर संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून तो हा एक प्रयत्नच आहे. नक्कीच. पण मला असं वाटतं की सुरुवातीची कारकीर्द कशी होती हे देखील आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा तुम्ही पदभार स्वीकारला होता आणि मला असं वाटतं याच्या आधी अनेक ठिकाणी पोस्टिंग तुमची झाली असेल, तर ते अनुभव कसे होते सुरुवातीच्या काळातले स्ट्रगलिंग पिरियडचे? जसं आता मी मगाशी म्हटलं की ह्या सेवेमध्ये पुरुषांची संख्या खूप जास्त आहे आणि अशा म्हणजे समाज जसा पुरुषसत्ताक आहे, भारतीय समाज किंवा महाराष्ट्रातला समाज, तसं या सेवेमध्ये देखील पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. मी पहिली महिला महाराष्ट्रीयन अधिकारी जरी असले तरी नॉन महाराष्ट्रीयन महिला अधिकारी देखील होत्या. परंतु मी नाशिकला जेव्हा डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून नाशिकमध्ये कार्यभार घेतला तेव्हा मला या थोडंसं काय म्हणायचं की या मानसिकतेचा थोडासा त्रास झाला असं म्हणता येईल. पण जसं मला पोलीस सेवेमध्ये जायचं होतं आणि त्यामधले चॅलेंजेस माहीत होते, तर माझी मानसिक तयारी होती. तर तेवढासा थोडासा भाग सोडला तर मी सगळ्या गोष्टीमध्ये काय काय आव्हान आहे याची क्लॅरिटी असल्यामुळे मला पुढे चॅलेंजेस नाही आली. मात्र इतर महिलांना बऱ्याचदा मानसिकदृष्ट्या ह्या त्रासातून जावं लागतं असं मला वाटतं. नक्कीच. पण मला असं वाटतं संजय गांधी नॅशनल पार्कची डायरेक्टर आणि तीही महिला असणं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. ज्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पदभार तुम्ही स्वीकारला होता त्यावेळी आलेली पहिली आव्हानं कुठली होती? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जर आपण लोकेशन बघितलं तर हा जगातला एकमेव युनिक नॅशनल पार्क आहे ज्याचं क्षेत्र 104 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि हा सर्व बाजूनी सिटीनी वेढलेला आहे. त्यामुळे पहिलं आव्हान म्हणजे हा जो पार्क आहे यामध्ये जवळजवळ बिबट्यांची, वाईल्डमध्ये असलेल्या बिबट्यांची संख्या 60च्या आसपास आहे आणि कब्स साधारण 15 ते 20 असतील आणि सर्व बाजूनी सोसायटीज आहेत. तर ॲनिमल्स म्हणजे बिबट्या विशेषतः स्ट्रे झाला तर माणसाच्या जीवितास धोका असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस करणं आणि त्या गोष्टी कशा टाळता येतील, शक्यतो वाईल्ड ॲनिमलचं स्ट्रेइंग सोसायटीजमध्ये, मानवी वस्तीमध्ये होणार नाही, हे पहिलं चॅलेंज होतं. दुसरं आहे की मुंबईसारख्या कॉस्मो सिटीमध्ये किंवा जागतिक दर्जाच्या शहरामध्ये जमिनीची किंमत खूप मोठी आहे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एवढं क्षेत्र मोठं आहे आणि प्राईम आहे आणि त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्यामुळे आमचं बऱ्याचदा आम्हाला न्यायालयामध्ये सुद्धा त्यासाठी मोठी लढाई लागते. सध्या आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जी जमिनीची जी न्यायालयीन लढाई आहे वन विभागासाठी
ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचीच आहे. तिसरं असं की आमचे हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांची शिकार होऊ नये म्हणून या कुठल्याही पद्धतीची इलिगल ॲक्टिव्हिटी पार्कमध्ये होऊ नये म्हणून त्यासाठी पेट्रोलिंग करणं, त्यामध्ये आमची जी टीम आहे त्याला सतत ॲक्टिवेट करणं आणि काही NGOज आमच्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस करणं, जेणेकरून जरी बिबट्या दिसला तरी लोकांनी घाबरून न जाता, पॅनिक मोडमध्ये न जाता आम्हाला सहकार्य करावं, लोकांना वन विभागाला इन्फॉर्म करावं, जेणेकरून अशा कॉन्फ्लिक्टच्या घटना अवॉइड करता येईल. अशा पद्धतीची आव्हानं संजय गांधी नॅशनल पार्क समोर होती. आणि राज्यातले इतर वन विभाग किंवा वन्यक्षेत्र आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याच्यामधला काय फरक आहे ह्याच्यामध्ये? एक तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देश म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आहे आणि देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आहे. त्यामुळे अशा टॉप प्रायोरिटी, आर्थिक विकासाची एक टॉप प्रायोरिटी असलेल्या सिटीमध्ये एक अतिशय समृद्ध असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जंगल जेव्हा आपण सांभाळतो तेव्हा निश्चितच आव्हानं फार वेगळी असतात. इतर जे वन विभाग आहेत किंवा इतर जे आमचे नॅशनल पार्क्स आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरी, ते शहरापासून इतक्या जवळ असणं किंवा सर्व बाजूनं शहरांनी वेढलेलं आहे असं काही नाही आहे. त्यामुळे संजय गांधीची जी काही राष्ट्रीय उद्यानाची जी काही आव्हानं आहेत ती निश्चितच जास्त आहेत, कारण सगळ्या बाजूनी ह्युमन सेटलमेंट आणि मध्ये वाईल्ड ॲनिमल्स, तर ही जी कसरत आहे ती इतर वन्यजीव विभागांना थोडीशी सोपी आहे, तुलनेनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जास्त आहे. पण मग ह्याच्यामध्ये तुमची पण कसरत होते सध्या, न्यायालयीन लढाई आणि हे सगळं, तर कशा प्रकारच्या केसेस साधारणतः असतात या, म्हणजे लँड ॲक्विजिशनच्या आहेत केसेस, कशा आहेत? यामध्ये प्रामुख्याने लँडच्या संदर्भातल्या केसेस आहेत, पण दुसऱ्या अशा आहेत की म्हणजे दुसरं जे आम्हाला चॅलेंज आहे की बऱ्याचदा आपण बघतो की सिटीमध्ये देखील माकडांचा धुमाकूळ असतो किंवा साप, घरामध्ये साप सापडतात, तर त्या जखमी असलेले साप असतील, माकड असतील किंवा इतर जे वन्यजीव असतात किंवा काही अवैध तस्करीमध्ये जे काही सापडतात ते वन्यजीव असते, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राण्यांचं हॉस्पिटल आहे. तर ही मुंबईमधली महत्त्वाची फॅसिलिटी आहे. तर अशा ॲनिमल्सना पण आम्ही रेस्क्यू करणं, त्यांना ट्रीट करणं हे देखील आमच्यासमोर एक महत्त्वाचं काम असतं. खरं तर चारही दिशानं वेढलेलं असं राष्ट्रीय उद्यान आहे हे. शहरच शहर आहे चारी बाजूला आणि इतका अवाढव्य, इतका मोठा परिसर आहे की काही सिटीज याच्यामध्ये वसू शकतात, इतका मोठा परिसर. म्हणजे मुंबईतल्या माणसांना कळावं म्हणून मी आपलं सिटीज म्हटलं, कारण जंगलाची व्याप्ती आणि मोजमाप हे जी माणसं गावाखेड्यात आहेत त्यांना थोडंफार अधिक प्रखरपणे जाणवू शकतं, शहरातल्या व्यक्तींना तितकंसं जाणवत नाही, म्हणून मी आपलं म्हटलं. सो अशा चारही दिशांनी जर आपण पाहिलं तर शहरं वसलेली आहेत, त्यामुळे आव्हानं प्रचंड आहेत. निश्चित. म्हणजे एक तर पहिलं आव्हान म्हणजे मगाशी जसं म्हटलं की जमिनीची जी काही सुरक्षितता आहे ती बघणं, सीमारेषेवरती अतिक्रमणं होणार नाहीत. ऑलरेडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये काही प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. ते अतिक्रमण जरी झालं असलं तरी आणखी जास्त प्रमाणात होणार नाही याची काळजी घेणं, वन्यजीवांची शिकार होणार नाही यासाठी सुद्धा आम्हाला सतत जागरूक राहावं लागतं. त्यासाठी आमची पेट्रोलिंग सतत चालू असते. काही जर आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्ही त्यामध्ये ॲक्शन पण घेतो. बऱ्याचदा नॅशनल पार्कमध्ये नाईट सफारीज, अवैध नाईट सफारीजच्या काही घटना उघडकीस आलेत, त्या देखील आम्ही टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि दुसरं म्हणजे की आमचा जो वाईल्ड एरियामधला जो बिबट्या आहे किंवा इतर वन्यजीव आहे ते मानवी वस्तीमध्ये स्ट्रे होऊ नयेत यासाठी देखील आम्हाला सतत काळजी घ्यावी लागते. मध्ये 19 डिसेंबरला भाईंदरपाडा येथे एका बिबट्याचं स्ट्रेइंग झालं होतं, तर त्याला आम्ही रेस्क्यू केला होता. त्याला आम्ही रेडिओ कॉलर करून त्याची मुवमेंट आम्ही ट्रॅक करत होतो, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास नाही होणार किंवा मानवी वस्तीमध्ये जर तो त्या दिशेने जात असेल तर आम्हाला त्याला ट्रॅक करता येईल. तर अशा पद्धतीनं सतत 24/7 आम्हाला ते काम करावं लागतं. आजचा योगायोग असा आहे की गेल्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पदभार स्वीकारला आणि आज 1 वर्ष पूर्ण होते. गेल्या वर्षभरामध्ये मी
मोजून 4 दिवस सुट्टी घेतली तर तुम्हाला ह्यामधलं आव्हान लक्षात येत असेल की 24/7 वी हॅव टू बी ऑन अलर्ट मोड. येस, असं म्हटलं जातं की बिबट्या आता नागरी वस्त्यांमध्ये येऊ लागलेला आहे, कारण एक थिअरी अशी पण आहे की आपण बिबट्यांच्या वस्तीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे आता बिबट्याच्या घरी घुसल्यानंतर बिबट्या आपल्या घरात घुसतोय. याकडे आपण या ओव्हरऑल थिअरीकडे आणि मुवमेंट कडे कसं पाहता बिबट्यांच्या? महाराष्ट्राचा विचार करता सर्वात जास्त बिबट्यांचा जो काही त्रास नाही म्हणता येईल पण बिबट्यांचा वावर असलेली जी शहर आहेत ते म्हणजे एक नाशिक आणि दुसरं म्हणजे जुन्नर आणि तिसरं जे आहे ते जे स्थान आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मी माझ्या सेवेची सुरुवातच नाशिक पासून केलेली आहे. सो तिथे ट्रेंड तिथे अत्यंत यशस्वीपणे मी बिबट्याचा विषय हँडल केला होता. जुन्नरमध्ये मी फार कमी काळ काम केलं देखील, परंतु सर्वात जास्त जी काही चॅलेंज आहे ते जुन्नरमध्ये आहे. सो तिथला देखील अनुभव माझ्या पाठीशी आहे. खरं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचं जे काही विषय म्हटलं तर ते बिबटे जास्त सिव्हिलाइज्ड आहेत असं आपण थोडंसं विनोदाच्या भाषेत म्हटलं तर म्हणू शकतो. कारण जंगलामध्ये मला वाटतं जी माणसं येतात किंवा किमान त्यांना माणसं पाहायची सवय आहे. आणि दुसरी गोष्ट असे की इतर वन्यजीव विभागांच्या आसपास जी असलेली उसाची शेती आहे किंवा गावामध्ये असलेली गावाच्या शेजारी असलेली शेतपीक आहे त्या बिबट्यांना किंवा इतर वन्यजीवांना त्यामध्ये जंगल सदृश्य एक राहायची एक परिस्थिती निर्माण होते किंवा एक हाईड करण्यासाठी एक ग्राउंड उपलब्ध होतं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या बिबट्याला जो कम्फर्ट झोन आहे हे कॉन्क्रीटचं जंगल जे आसपास आहे ते ऑफर नाही करत. त्यामुळे चुकून देखील बाय ऍक्सिडेंट बिबट्या जरी सिटीत स्टे झाला तरी तो परत जो काही त्याचा कम्फर्ट झोन आहे तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जे समृद्ध जंगल आहे तेच त्याला ऑफर करत असल्यामुळे राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्याचं स्ट्रेईंग किंवा त्याच्या अटॅकच्या घटना ह्या आपल्याला फार कमी असताना दिसतील. त्याचं दुसरं अजून एक कारण आहे की एवढ्या सर्व दाट वस्ती आसपास असताना बिबट्या दिसल्यानंतर पॅनिक होण्याची जी लोकांची प्रवृत्ती आहे ती या सिटीमध्ये फार कमी आहे. यासाठी आमची रेस्क्यू टीम, आमचे ऑफिसर, आमचे स्टाफ आणि काही NGOs यामध्ये काम करतात. त्यामुळं बिबट्या दिसला म्हणजे तो अटॅक करतो असं नाही हे लोकांना आता बऱ्यापैकी समजलेलं आहे, किमान मुंबईमधल्या. त्यामुळं बिबट्याच्या घटना, अटॅकच्या, कन्फ्लिक्टच्या घटना ह्या खरंच कन्फ्लिक्टच्या आहेत का फक्त बिबट्या दिसल्यामुळे लोक पॅनिक मूडमध्ये जातात याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं बिबट्याबरोबर लोकांचं देखील सेन्सिटायझेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास 2018 पासून मीरा भाईंदरची ही रिसेंट घटना वगळता कन्फ्लिक्टच्या घटना घडलेल्या नाहीत. पण मला ना एक प्रश्न वारंवार पडतो की बिबट्याला जसं बघून आपण घाबरतो तसं माणसाला बघून बिबट्या घाबरतो का? निश्चित. केवळ बिबट्याच नाही तर सर्व वन्य प्राण्यांना देखील माणसाची भीती वाटत असते आणि त्यामुळं त्याचाही देखील, आणि तसाही बिबट्या हा थोडासा लाजणारा प्राणी आहे. तो मानवी वस्तीच्या आसपास जरी असला तरी थोडासा लपून छपून राहणार आहे. त्यामुळे बिबट्या दिसला तर तो आपल्याला घाबरत असतो हे निश्चित. आणि तो आपल्याला ऑब्झर्व करत असतो. ह्यांची काय वैशिष्ट्ये असतात? आता बिबट्या म्हणजे मोठ्या माणसांवरती किंवा ग्रुपने चालणाऱ्या माणसांवरती शिकार करताना किंवा अटॅक करताना फार कमी घटना आहेत. कारण बिबट्याला त्याच्या साईजपेक्षा जी छोटं आहे ते आपलं प्रे आहे असं वाटतं. आणि त्यामध्ये लहान मुलांचा जरा जास्त समावेश असल्यामुळं, म्हणजे छोटी उंची आणि वजन, आणि त्यामुळे त्याला ते प्रे वाटतं. आणि त्यामुळे लहान मुलांचा बिबट्यापासून जास्त त्यांना म्हणजे थ्रेट आहे लहान मुलांना असं. त्यामुळे त्या घटना विशेषतः आपल्याला दिसतात की लहान मुलांवरती बिबट्याने अटॅक केलेला आहे. पण मोठ्या माणसांवरती अटॅक करण्याच्या घटना फार विरळ आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून असे बाहेर गेलेले बिबटे असे किती आहेत? त्यांची काही संख्या किंवा अशी काही आकडेवारी आहे का? ॲक्च्युली अशी आकडेवारी आपल्याला सांगता येणार नाही, पण रिसेंट कॅमेरा ट्रॅप आम्हाला सांगतो की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये साधारण 54+-3 म्हणजे साधारण ऑन अन ॲव्हरेज 60च्या आसपास वाईल्डमध्ये बिबटे आहेत आणि 15-20 कब्ज आहेत. तर 100% म्हणजे आता फिल्म सिटीमध्ये देखील जंगल आहे, आरेमध्ये जंगल आहे. आणि बिबट्या म्हणजे माणसाला जसं सीमारेषा कळतात तसं वन्य प्राण्यांना सीमारेषा कळत नसतात. त्यामुळे निश्चित त्यांचं बाहेर संक्रमण असणार आहे. पण मी जसं मगाशी म्हटलं तसं त्यांचा जो कम्फर्ट झोन तो कॉन्क्रीटचं जंगल ऑफर करत नसल्यामुळे ते परत म्हणजे शिकार असेल किंवा काही असेल बाय ऍक्सिडेंटली स्ट्रे झाले तरी परत येतात आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट कमी दिसतात आपल्याला. पण त्यांना असं कळतं की हे आपलं घर आहे, इथं परत यायचंय? त्यांना रस्ता कळतो किंवा ते
निश्चित करतो. त्यांना आपली टेरिटरी कळते का? हो, हो. मुळात मुद्दा हा. हो, आपण जेव्हा आपण एखाद्या ॲनिमलला रेस्क्यू करतो, विशेषतः वाघ असेल, लेपर्ड असेल किंवा इव्हन बर्ड्समध्ये पण आपण त्यांना रेडिओ कॉलर किंवा टॅगिंग करतो आणि त्यातून आपण त्यांना ट्रॅक पण केलेला आहे की आपण रेस्क्यू केल्यानंतर, रिलीज केल्यानंतर तो ॲनिमल कसा मुवमेंट करतोय. इव्हन मीरा भाईंदर पाड्याचा जो बिबट्या आम्ही रेस्क्यू केला होता त्याला देखील आम्ही रेडिओ कॉलर करून ट्रॅक करत होतो की त्याची मुवमेंट कशी आहे. त्यामुळे निश्चित आपण त्याला त्याच्या जो काही आता फॉर एक्झाम्पल रेस्क्यू केलेला अॅनिमल तर नवीन याच्यामध्ये आपण सोडताना बघतो, पण तो एक विशिष्ट टेरिटरीमध्ये फिरत असतो, तो त्याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे तो त्याचे एक निश्चित टेरिटरी फिक्स म्हणजे असते हे आपल्याला माहिती आहे. बर, पण मला असं वाटतं की बिबट्या हा तसा अथांग विषय आहे, कारण बिबट्याबद्दल सगळ्यांनाच क्युरिओसिटी आहे. त्याचं कारण म्हणजे बिबट्याचं होणारं दर्शन मुंबईमध्ये वारंवार हा एक चर्चेचा विषय आहे. नाशिकमध्ये देखील बिबट्याचं दर्शन सतत होत असतं. घबराट ही नाशिक भागामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये ते प्रमाण जरा कमी आहे. मात्र श्वानांवर होणारी शिकार ही आपल्याला सीसीटीव्हीच्या मार्फत कायम दिसते, किंवा बिबट्या दिसणं ही सुद्धा त्या लोकवस्तीमध्ये असे घबराट निर्माण करतं. आता ही जी काही घाबरण्याचं किंवा लोक थोडंसं कन्फ्यूज होतात, तर ही जास्त जी काही इंटेन्सिटी आहे ती नाशिकसारख्या किंवा जुन्नरसारख्या भागामध्ये आहे. मी तिथं काम केलेलं आहे. लोक गावातून शेतामध्ये शिफ्ट झालेले आहेत. जेव्हा तुम्ही ऊसाच्या शेतातून त्या अशा घरांपर्यंत जाता जे शेतात राहतात, तेव्हा हार्डली 1-1.5 फुटाचा रस्ता असतो आणि दोन्ही बाजूला दाट ऊसाचं पीक असतं. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला बिबट्या कुठल्या दिशेने येईल, कारण जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं की त्याला ते हाईड करण्यासाठी छान ग्राउंड ऊसाचं पीक ऑफर करतं. तर त्यामुळे तिथं तुम्हाला सतत भीती वाटणं साहजिक आहे, कारण तुमच्या घराच्या आसपास देखील अंगण सोडलं म्हणजे अंगण सुद्धा थोडं फार तर तुम्हाला चारी बाजूने तुम्ही शेतानं वेढलेलं असतात, कुठल्या बाजूने बिबट्या गेले हे तुम्हाला माहित नसतं. पण त्याच्या एक्झॅक्ट उलटी परिस्थिती मुंबईसारख्या म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे. जंगल आहे आणि चारी बाजूनं कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटचं जंगल आहे, सोसायटीज आहे. त्यामुळे बिबट्या हे दिसणं फार लगेच शक्य म्हणजे आपल्याला शक्य होतं. आणि त्यामुळे त्यांना जर आपण लोकांना सेन्सिटाईज केलेलं असेल तर ते पॅनिक मोडमध्ये लगेच जात नाहीत. मात्र शेतात सारख्या ठिकाणी जिथं तुम्ही घर करून राहता तिथं अटॅकची घटना ही नॅचरली जास्त त्याची शक्यता असते. त्यामुळे तिकडे जास्त भीतीचं वातावरण आहे. सिटीमध्ये तसं नाहीये. तुम्ही स्वतः जंगलात राहता म्हणजे 60 बिबटे असणाऱ्या जंगलामध्ये तुम्ही राहता, भीती नाही वाटत? नाही, कारण तुम्ही म्हणजे प्रत्येक सेवेमध्ये येताना माणूस विचार करून येत असतो. त्यामुळे शासकीय म्हणजे वनसेवेमध्ये येताना वन्य प्राण्यांसाठीच काम करायचं आहे ना, ही क्लॅरिटी आहे. आणि वन्य प्राण्यांसाठी काम करताना तुम्हाला जंगलात राहावंच लागेल. इनफॅक्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जंगल फार सेफ आहे असं मी म्हणेन. गडचिरोली सारख्या किंवा अमरावतीमध्ये चिखलदरा सारख्या जंगलामध्ये फिरताना तुम्हाला जास्त चॅलेंजेस असतात. त्यामुळे आता आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सगळ्यांचे आमचे स्टाफचे आमचे रेसिडेन्सेस आहेत. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की 300 ते 500 मीटरच्या अंतरावरती किमान 4-5 बिबटे वावरतात. तर आपण जर आवश्यक ती काळजी घेतली तर मला असं वाटत नाही की आपण घाबरायचं कारण आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण त्या सेवेतच आहोत वन्य प्राण्यांसाठी. आपल्याला वन्य प्राण्यांचे बिहेवियर बऱ्यापैकी माहिती आहेत. जोपर्यंत आपण स्वतःहून वन्य प्राण्यांना त्रास देत नाही तोपर्यंत अशा अटॅकच्या घटना घडणारच नाहीत. आणि मगाशी मी म्हटलं तसं की लहान मुलांना थ्रेट का आहे की बिकॉज त्या वन्य प्राण्यांना ते प्रे वाटतं की हे माझं भक्ष्य आणि म्हणून वाटतं. अदरवाईज मोठ्या किंवा ग्रुपमध्ये जाणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरती अटॅक करण्याच्या घटना अतिशय विरळ आहेत. त्यामुळे आमची मानसिक तयारी करूनच आम्ही या सेवेत आल्यामुळे आम्हाला त्याची भीती वाटत नाही. इनफॅक्ट आमच्या सर्व्हिसमधल्या कोणालाच भीती वाटत नाही. पण अशा पद्धतीनं जर एखाद्यानं अटॅक केला हा, तर मग जेव्हा तुम्ही सेवेत येता तेव्हा असं की प्रशिक्षण देताना तुम्हाला प्रशिक्षित केलं जातं का की हाऊ टू सेव्ह युअर लाईफ आणि सेव्ह द लाईफ ऑफ ॲनिमल ॲज वेल? निश्चित, म्हणजे संपूर्ण म्हणजे जे वाईल्ड ॲनिमलचे जे मेन जे काही कॅटेगरीज आहेत त्यांच्या आणि संपूर्ण देशाचं आम्हाला टूर केली जाते. आणि तुमचं जिथं पोस्टिंग होतं त्यातलं त्या भागातल्या विशिष्ट ॲनिमलची तुम्हाला तर माहिती दिलीच जाते. आता सर्वसामान्यपणे आपण बिबट्या किंवा इतर वन्यजीव जर दिसले तर काय काळजी घेतली पाहिजे? एक तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी
आपण बाहेर पडलं पाहिजे जर तुम्ही जंगलाच्या आसपास राहत असाल तर. 7 नंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही जर ग्रुपमध्ये बाहेर पडला तर अशा अटॅकची शक्यता ऑलमोस्ट नील असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातले जे वृद्ध आहेत ज्यांना पटकन मुवमेंट करता येत नाही कारण आसपास बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांचा वावर असेल तर, आणि दुसरं म्हणजे बालक, लहान मुलं, तर त्यांना जर आपण 7 नंतर घराच्या बाहेर सोडलं नाही तर अशा अटॅकच्या घटना शक्यतो होत नाहीत. आणि जर तुम्हाला घराच्या बाहेर पडणं अत्यंत अपरिहार्य असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मोठं म्युझिक लावून गेलं पाहिजे, आवाज केला पाहिजे. तुमच्याबरोबर काठीचं दृश्य एखादं गोष्ट घेतली तर तुम्हाला तुमचं म्हणजे संरक्षण करणं सोपं जाऊ शकतं. आणि यदाकदाचित जर बिबट्याचं दर्शन झालं तर मला खात्री आहे की तो बिबट्या तुम्हाला बघून पहिल्यांदा पळून जाईल, पण नाहीच गेला तर तुम्ही शांतपणे जर बाजूला झाला तर मला असं वाटतं की अटॅकची घटना घडणार नाही. पण तो तुम्हाला ऑब्झर्व करत असतो, पाहत असतो, तो स्टेअर करत असतो, तर त्याच्यातच भीती वाटते त्या माणसाला. ऍक्च्युली हा थोडासा गैरसमज आहे असं मी आवर्जून सांगते, कारण तो सुद्धा तुम्हाला घाबरतो हे म्हणजे माणसांना घाबरतो हे मी फक्त बिबट्याच नाही तर सर्व वन्य प्राणी घाबरत असतात माणसांना. आणि तो देखील प्रयत्न करत असतो की जाणून घेण्याचा की हे काय आहे समोरचं. आणि जसं मी मगाशी म्हटलं ना की सतत आपण एखाद्या व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपल्यालाही त्याचा स्वभाव समजतो. सो तो बिबट्या सुद्धा किंवा इतर वन्य प्राणी सुद्धा जर ते मानवी वस्तीच्या आसपास असतील तर ते आपला सुद्धा बिहेवियर, आपली लाईफस्टाईल ऑब्झर्व करत असतात. म्हणजे आपल्याकडे कॅमेरा ट्रॅपमध्ये असे शूट्स आहेत की ज्यामध्ये बिबट्या एखादा व्यक्ती रोज त्या रूटवरून जात असत तर तो गेल्यानंतरच तो रस्ता क्रॉस करतो. सो ते सुद्धा आपल्याला पाहून शक्यतो आपल्याला पण डिस्टर्ब नाही करायचं, अशाच पद्धतीने त्यांचं देखील बिहेवियर असतं. आणि कॉन्फ्लिक्टच्या घटना केव्हा घडतात जेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांना थ्रेट आहे तेव्हाच, अदरवाईज अशा घटना घडत नसतात. आणि पण ही खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे, कारण मी त्या गोष्टीवर येणारच होते, कारण आपण बघतो ना की बऱ्याचदा असे सीसीटीव्ही लावलेले असतात. तुम्हाला अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात ह्यांच्या बिहेवियरच्या बाबतीतल्या प्राण्यांच्या, वन्य प्राण्यांच्या, ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि खास करून जसं तुम्ही म्हणालात की एखादी व्यक्ती जर एक नियमितपणे त्या रस्त्यावरून जात असेल, कारण आता मानवी वस्त्यांच्या जवळपासच आहे संजय गांधी राष्ट्रीय पार्क, त्यामुळे साहजिकच त्यांना ही माणसं बघायची सवय. सो पण अशी माणसं बघत असताना जसं तुम्ही आता आवर्जून सांगितलं की त्याची टेंडन्सी असते की तो माणूस क्रॉस झाला, त्याचं काम झालं, तो निघून गेला की मग हा आपल्या मार्गाला जातो. म्हणजे ही मॅच्युरिटी किंवा हे प्राण्यांमध्ये सुद्धा या जाणीवा आहेत. हो, 100%. म्हणजे तुम्ही आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं उदाहरण बघितलं तर तिथली हरणं आहेत, तिथल्या ज्या मानवी वस्ती आहेत त्यामध्ये सहज वावरताना दिसतात. त्यांना इतकी माणसांची सवय आहे की तुम्ही आसपास गेलं ना तर ते घाबरत नाहीयेत. तर तिथल्या असलेल्या DS मध्ये सुद्धा हा फरक दिसतोय. म्हणजे तसंच बिबट्याचं तो तिथल्या अतिक्रमणधारकांच्या घरातून, घराच्या आसपासमधून सहज फिरत असतो. लोकांनाही त्याची सवय झालेली आहे, लोकांनी एक्सेप्ट केलेलं आहे की आपण जंगलामध्ये राहतो, आणि बिबट्यानेही एक्सेप्ट केलेलं की इथं मानवी वस्ती आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एवढी अतिक्रमण आहेत, पण आपण पण म्हणजे मला वाटतं गेल्या 8-10 वर्षामध्ये अतिक्रमण धारकांच्या घरामध्ये अटक करण्याच्या घटना फार झाल्याच नाहीयेत, ऑलमोस्ट नील आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील बिहेवियरमध्ये बदल निश्चित घडतात, हे मी आवर्जून सांगते. नाही, ही खरंच उल्लेखनीय अशी बाब आहे की इतकी लोकवस्ती असताना अशा अटॅकच्या घटना तुम्ही म्हणताय की आकडेवारीनुसार जर गेलं तर तशा नाहीयेत. येस. बरं, आता तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ज्यावेळी पदभार स्वीकारला त्याच्यानंतर ज्या काही अशा क्रिमिनल ऑफेन्स किंवा अशा ज्या घटना घडतात त्याच्यामधला आलेला जो चेंज आहे याकडे कसं पाहता? मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कार्यभार घेतल्यानंतर आपल्या सर्वांना कदाचित ऐकण्यात असेल की बोरिवली गेट ते आमचं जे भांडूप गेट आहे यामध्ये घोडबंदर रोडवरून खूप ट्रॅफिक आहे म्हणून काही बरेचदा वाहन म्हणजे तिकडून गाडी शॉर्टकट म्हणून नेण्याचा प्रकार होत होता. तर तो मी आल्यानंतर म्हणजे ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टर गणेश नाईक साहेब, आमचे सेक्रेटरी म्हैसकर साहेब आणि आमचे हॉब सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो
रस्ता बंद केला आणि मी आता अगदी अभिमानाने सांगू शकते की या रस्त्यावरची जवळजवळ 95% ट्रॅफिक आम्ही कंट्रोल केलेली आहे. त्याचा फायदा हा झाला की तिथे होणारे गाडीखाली वन्यजीवांचा जो काही ॲक्सिडेंट होत होता, म्हणजे अशा काही घटना होत होत्या किंवा त्यांना जो काही डिस्टर्बन्स होता, त्यामध्ये 90% ते 95% बदल घडल्यामुळे आता आम्हाला जेव्हा आम्ही आमच्या कामासाठी किंवा पेट्रोलिंगसाठी त्या रस्त्यावरून आम्ही प्रवास करतो तेव्हा आम्हाला अगदी वाईल्डमध्ये आता बिबट्या, त्यांचे कब्स किंवा बाकीचे वन्यजीव असे आरामात दिसतात, ज्या खूप रेअर झाल्या होत्या. त्यामुळे निश्चितच ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे पार्कमध्ये अवैधपणे नाईट सफारीच्या घटना घडत होत्या, जे आपण ट्रॅफिक अलाव करत होतो त्यामुळे त्या घटना घडत होत्या. जेव्हा आपण ट्रॅफिक कंट्रोल केलं कम्प्लीट, त्यामुळे नाईट सफारी अवैधपणे करण्याच्या घटना बंद झाल्या. मी म्हणजे खरं तर मला रात्री अपरात्री थोडंसं पेट्रोलिंग करायची आणि थोडंसं विना सूचना न देता पेट्रोलिंग करायची सवय आहे. मी स्वतः बुलेट चालवते आणि त्यामुळे मग मला कुठल्या ड्रायव्हरची किंवा कुठेही जाताना फार असं कुठल्या मदतीची गरज नसते. मग तुम्ही आजही अशी बुलेट घेऊन संजय गांधी पार्क मध्ये रात्री फिरता? हो फिरते. हे ह्यासाठी की जेव्हा डायरेक्टर म्हणून तुम्ही अशा पेट्रोलिंग करता किंवा तुम्ही भेटी देता तेव्हा निश्चितपणे अशा अवैधपणे किंवा काही गोष्टी करणारी लोक आहेत त्यांच्यावरती पायबंद बसतो. दुसरं एक तिथे प्रकार घडत होता तो म्हणजे दारू पार्टी वगैरे करण्यात, तर त्या प्रकाराला देखील ह्या सगळ्या आमची पेट्रोलिंग टीम फार अलर्ट असते. वाहतूक बंद झाल्यामुळं अशा घटनांमध्ये ड्रास्टिकली आता पॉझिटिव्ह चेंज आलेला आहे आणि निश्चित म्हणजे हे असंच आमचं पेट्रोलिंग आणि जे काही ॲडमिनिस्ट्रेशन यापुढेही आम्ही कंटिन्यू करू. असं म्हणतात की पर्यटन हे निसर्ग जगवण्यासाठीचा एक मार्ग आहे किंवा एक आर्थिकरित्या सुद्धा महत्वाचं आहे असं कायम मानलं जातं. पण अनेक ठिकाणी पर्यटकांमुळे समस्या निर्माण होतात. याकडे आपण कसं पाहता? ऍक्च्युली पर्यटन, मग ते वनपर्यटन असलं तरी ते काही म्हणजे चुकीचं नाही किंवा वाईट नाही. निश्चित ते राज्याला, देशाला मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळवून देण्याचं एक साधन आहे. पर्यटन जेव्हा असंवेदनशील पद्धतीने केलं जातं किंवा लोकांचं सेन्सिटायझेशन नसतं, तर तेव्हा मात्र ह्या पर्यटनामुळे त्या वन्यजीवांना किंवा त्या जिथे ते पर्यटन केलं जातं तिथे अडचणी निर्माण होऊ शकतात. पण मला असं वाटतं की आपण पर्यटनाला प्रमोट केलं पाहिजे, मात्र त्याचवेळी आम्ही लोकांचं सेन्सिटायझेशन देखील त्याच प्रमाणात केलं तर मला असं वाटतं की कोएक्झिस्टन्स, जसं आपण वन्यजीव आणि मानव कोएक्झिस्टन्स म्हणतो तसं वन विभाग आणि पर्यटन हा एक नवीन आता कोएक्झिस्टन्सचा विषय मला पण वाटतं की छान पद्धतीने झेप घेईल असं वाटतं. आपण आता बघतो की हवामान बदलत असतं, जंगलामध्ये सुद्धा हवामान बदल होतो. मग जंगलावर याचा काय परिणाम होतो, जंगलातल्या प्राण्यांवर याचा काय परिणाम होतो? कधी कधी आपण बघतो ना की फार कमी वेळामध्ये मुंबईची तुंबई झाली, फार कमी वेळामध्ये इतका पाऊस पडला, तसा तो पाऊस जंगलातही पडतो ना. मग त्यावेळी कसे बदल असतात त्यांच्या बिहेवियर मध्ये किंवा वागण्यातले किंवा ओव्हरऑल मॅनेजमेंट मधले देखील? जंगलांमुळेच हवामानातली बदल रोखू शकतो, हे पहिलं वाक्य माझं. आणि जर जंगलांच्या ऱ्हासामुळे हवामानात बदल होतो तर त्याचा खरं तर काही प्रमाणात परिणाम हा जंगलांवरती देखील होणार आहे. उदाहरणार्थ जसं आपण म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर जनरली हार्बिवोर्स म्हणजे तृणभक्षी प्राण्यांचं पुरामध्ये वाहून जाणं वगैरे अशा घटना आम्ही पार्कमध्ये देखील म्हणजे बघतो. तर आमची रेस्क्यू टीम आहे, आम्ही अलर्ट असतो, त्यामध्ये काही प्रमाणात आम्ही वाचवण्याचा प्रयत्न देखील करतो. बऱ्याचदा नॉर्मल कोर्समध्ये देखील पाण्याच्या ठिकाणी ते म्हणजे काही घटना अशा घडतात. तर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपल्याला जर हे पर्यावरणातले बदल रोखायचे असतील तर आपल्याला जंगलांचं संरक्षण करणंच फार गरजेचं आहे. आणि केवळ फक्त काही सीमित ठिकाणी नाही तर जंगल क्षेत्राच्या बाहेर देखील सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या वाढदिवसादिवशी किंवा आपल्या आयुष्यातल्या एखाद्या अत्यंत आवडीच्या प्रसंगी किंवा ज्याची आपण कायम आयुष्यभर आठवण ठेवू अशा प्रसंगी जर झाड लावण्याचा एक उपक्रम सुरू केला तर मला असं वाटतं की हे बदल निश्चितपणे आपण कंट्रोल करू शकू. आणि आपण नेहमी सिटीमध्ये जाताना
गाडी पार्क करायची असेल तर सावली शोधतो. तर मग आपण एक सावली देणारं झाड जर लावलं वा. आणि हे जर आपण पाऊल उचललं, म्हणजे आपले जेवढे वाढदिवस आहेत तेवढी जरी झाडं आपण प्रत्येकानं जर लावली, तर मला असं वाटतं की हे पर्यावरणातले जे बदल आहेत, ज्याचा वन्य प्राणीच नाही तर माणसांवरती सुद्धा खूप, किंवा शेतकऱ्यांवरती सुद्धा खूप विपरीत परिणाम होतो, त्यामध्ये आपण एक चांगलं पाऊल त्या दिशेने टाकू असं मला वाटतं. भाजपचे विदर्भातले आमदार परिणय फुके हे आमच्या कार्यक्रमात आले होते काही दिवसांपूर्वी एन्काउंटर मध्येच, आणि त्यांनी मला असं म्हटलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये म्हटलेले की साधारणतः त्यांनी 5 वाघिणी आणलेल्या आणि त्या वनक्षेत्रामध्ये त्यांनी सोडल्या होत्या, जेणेकरून. तर मी त्यांना प्रश्न विचारला 5 कपल म्हणजे तुम्ही कपल्स का नाही आणले, तर ते मला म्हटले की 5 वाघिणी याच्यासाठी आणल्या की वाघ आपोआप येतील. तर असं खरंच होतं का? आता तुम्ही हे सगळं पाहताय. नाही, असं निश्चित होतं ऍक्च्युली. म्हणजे वाघिणीला बघून वाघ येतो? हो हो, येणार. म्हणजे ऍक्च्युली वाघ हा तसा एकटं राहणारा प्राणी आहे, वेदर फिमेल आहे का मेल आहे, आणि ते एकत्रित येतात ते मेटिंगच्या सीझनमध्येच, मेटिंगच्या वेळेस. त्यामुळं जेव्हा वाघिणीला आणले तर आसपासच्या परिसरात जर वाघ असतील तर ते निश्चित मेटिंगच्या सीझनमध्ये एकत्रित येतात. त्यामुळं हे म्हणजे हे सायंटिफिकली तसं फॅक्ट आहे, आणि तो एक यशस्वी प्रयोग आहेच. म्हणजे जंगल में शेरनी आई है. नाही, निश्चित ते म्हणजे असं त्यांना सेन्स होतं. हो हो, म्हणजे आता वाघाचा जसं तो एकटा असतो तसं तुम्हाला म्हणजे माहिती एक द्यायला आवडेल मला, की जसं सिंहाच्या बाबतीत आपण म्हटलं तर की सिंह जंगलाचा राजा असतो ना, पण आपल्याला कल्पना आहे का की शिकार ही सिंहीनच करते आणि पिल्लांचा जो सांभाळ आहे त्यावेळेस सिंह करत असतो. तर मग म्हणजे जरी जंगल का राजा शेर को कहते, तरी शेरणीचं सुद्धा जे अस्तित्व आहे ते फार एकदम महत्वाचं आहे. रोल अतिशय महत्वाचा आहे, कारण शिकार ती करते, म्हणजे घर ती चालवत असते. येस, आणि हे नामधारी प्रमुख असतो. निसर्गातलं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे की सिंह शिकार करते आणि मुलांचा सांभाळ हा सिंह करत असतो. असे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स ऍक्च्युली जंगलामध्ये आहेत, आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या तर मला असं वाटतं की वाघाच्या दृष्टीने जे होणारं वनपर्यटन आहे ते इतर प्राण्यांच्या ओढीने देखील वाढेल असं मला वाटतं भविष्यात. जर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत उरलेल्या म्हणजे अन्य वन्य प्राण्यांची माहिती, त्यांच्या बद्दलच्या ज्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत तर लोकांना सांगितल्या, तर केवळ वन्य प्राणीच नाही तर प्रत्येक झाडाच्या झुडपांच्या ज्या जाती आहेत त्यांचं विशेष महत्त्व आहे, तर ते जर आम्ही पोहोचवू शकलो तर मला वाटतं की वनपर्यटनाला निश्चितच एक वेगळी उंची आम्ही देऊ शकू. नाही, आणि लोकांचा कल वाढतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण वन किंवा जंगल म्हटलं ना की लोकांचं पहिलं आकर्षण असतं ते म्हणजे हत्ती आणि वाघ. तर हत्ती आणि वाघ यांच्या परस्पर संबंधांबद्दल आपण कसं सांगाल, किंवा यांच्याकडे कसं पाहता आपण, हत्ती त्यांच्या वावराकडे जंगलामधल्या? कुठलाही वन्य प्राणी आपण जर त्यातला इमॅजिन केलं की त्याचं एक पहिलं इम्प्रेशन आपलं असतं, तर हत्ती म्हटलं की एक 5 ते 6 टन वजनाचा ह्यूज ॲनिमल आपण बघतो, आणि वाघ म्हटलं तर मग एक कॅरिझमॅटिक ॲनिमल आहे. आता वाघ, सिंह आणि हत्ती या तिन्ही प्राण्यांबद्दल आपण म्हटलं तर वाघ हा जनरली सिंहापेक्षा जास्त ताकदीचा आहे, वजनानं पण जनरली जास्त असतो, तरी देखील सिंहाला आपण जंगलचा राजा म्हणतो. आता तो हा निश्चित आपल्याला प्रश्न पडला असेल की सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो, हत्तीला का नाही? हत्ती तर ह्यूज आहे. तर राजामध्ये जी काही क्वालिटीज असतात म्हणजे तो थोडं त्याचं सामाजिक जीवन, म्हणजे जसं सिंह हा नेहमी कळपामध्ये राहतो, त्या 2-3 फिमेल्स बरोबर असतात, कब्ज असतात, तो त्यांची काळजी घेतो. तर एक राजा म्हणून किंवा त्याची जी डरकाळी आहे, सिंहाची डरकाळी ही सर्वात मोठी आहे. ती जर त्याने डरकाळी फोडली तर ती 8 ते 10 किलोमीटर पर्यंत ऐकायला जाते. सो म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचतो, म्हणजे प्रजेपर्यंत तेवढा दूर त्याचा जो काही हे आहे म्हणजे नोट केलं जातं. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. आता हत्ती आवाज हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असतो. आणि तसं हत्ती म्हटलं तर तसा शांतता प्रिय प्राणी आहे, आणि म्हणजे जसं राजामध्ये साम दाम दंडभेद असे गुण असायला हवे, तसं हत्ती हा संत कॅटेगरीमध्ये की कोणाला डिस्टर्ब नाही करणं किंवा शांततेपणे राहणं, त्यामुळं सर्व गुण समावेशक गुण असलेला
सिंहाला राजा म्हटलेलं आहे, तसं जो वाघ आहे तो अग्रेसिव्ह आहे आणि म्हणजे त्याची ताकद पण जास्त आहे. तर त्याला जर असं म्हटलं की हत्तीला असं म्हणू शकतो की आपण एक शांतताप्रिय संत महात्मा टाईप व्यक्तिमत्व, सिंह हा राजा आणि वाघ हा सेनापती म्हणजे लढणारा. तर असं त्यामध्ये आपण एक सर्वसामान्य भाषेमध्ये आपण डिफरन्शिएशन करू शकतो आणि आपल्याला त्याची भूमिका पण लक्षात येते. म्हणजे जितक्या सहजपणे आपण सिंहाला पाहू शकू जवळून, तेवढं वाघाला पाहूच असं शक्य नाहीये, कारण त्या जास्त अग्रेसिव्ह आहे. म्हणजे आपण गीरमध्ये बघितलं असेल की म्हणजे सिंहांची संख्या एवढी जास्त आहे, पण कन्फ्लिक्टच्या घटना थोड्या आपल्याला वाघांच्या तुलनेत म्हणजे चंद्रपूरच्या तुलनेत कमीच दिसतात. तर थोडस ह्या बारीक बदल आपण म्हणू शकतो यामधले. खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. जंगल हे रहस्यच असतं असं मला वाटतं. तुम्ही मगाशी म्हटलं ना कानून, तर कानून मध्ये प्रत्येकाचे रोल्स ठरलेले आहेत. कोणी राजा असणार, कोणी सेनापती असणार वगैरे. मग त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ते बरोबर निभावत असतात. येस. टेरिटरीज त्यांच्या मार्क असतात. ते म्हणजे अलाव करत नाहीत इतरांना एन्करेज करण्यासाठी. वन म्हटलं ना की वृक्ष आणि प्राणी हे आले, त्यांच्याकडून माणसानं काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वन्य प्राण्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे की माणूस हा असा एक म्हणजे माणसांपेक्षा की भूक लागली तरच वन्य प्राणी जे आहेत ते शिकार करतात किंवा जेवढी भूक आहे तेवढीच ते घेतात. जसं माणूस अन्नधान्य साठवून ठेवतो, तसं वन्य प्राणी आता म्हणजे उदाहरणार्थ वाघ 4 हरणांना मारतो आणि 2-3 साठवून ठेवतो असं नाहीये. त्यामुळे जेवढी गरज असेल तेवढंच आपण शिकार केली पाहिजे. म्हणजे निसर्गामध्ये सुद्धा कमीत कमी नुकसान वन्य प्राण्यांकडून होतं. वन्य प्राण्यांचा आणखी एक चांगला गुण म्हणजे की जर पोट भरलेलं असेल तर ते दुसरी शिकार करत नाहीत. तिसरा गुणधर्म म्हणजे की त्यांना जर आपल्यापासून थ्रेट वाटत असेल तर ते आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत. आणि झाडांचं तर काय सांगायचं, त्यांच्याकडून आपल्याला होणारे फायदे म्हणजे आपण जे आज मुंबई दिल्लीपेक्षा का वेगळी आहे, कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आमचे जे आसपासचं जे परिसर आहे जंगलाचा, ते मुंबईचे लंग्स म्हणून, मुंबईची फुफ्फुसं म्हणून काम करतायत. आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला जो तुलसी लेक आहे त्यामधून मिठी नदीचा सगळा जो काही पाण्याचा सोर्स आहे तो आहे. उद्यानातून इतर 4 अजून नद्या, दहिसर आहे, पोईसर आहे, या नद्यांचा उगम झालेला आहे. त्यामुळे हे सर्व जे पाणी आपल्याला मिळतं, स्वच्छ हवा मिळते, ती ह्या झाडांमुळेच मिळते. त्यामुळे त्यांची तर महती किंवा त्यांचं महत्त्व अवर्णनीय आहे. तर आपण निश्चित म्हणजे त्यापासून शिकलं पाहिजे की आपल्याला जेवढ्या गरजा असेल तेवढंच आपण इतरांना डिस्टर्ब केलं पाहिजे. नाही, हा फार मोलाचा संदेश आहे की जितकी भूक आहे तितकंच ग्रहण करा. हे खरं तर आपल्याला प्राणी शिकवतात किंवा त्यांच्या बिहेवियर मध्ये आपल्याला दिसतं त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या मर्यादित आहेत. आणि निसर्ग म्हणतो की गरजा मर्यादित ठेवा. हा देखील मला असं वाटतं थोडक्यात जगा आणि जगू द्या. खरंय. वनसेवेमध्ये जे तरुण आहेत, ज्यांना जे येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? वनसेवा ही पोलीस आणि महसूल सेवेपेक्षा अतिशय वेगळी आणि खूप चॅलेंजिंग आहे. आपल्याला सर्वांना नागरिक क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपासमध्ये सिटी एरियामध्ये काम करण्याची सवय असते. वन विभागामध्ये काम करताना तुम्हाला घरापासून दूर जंगलामध्ये काम करावं लागतं. त्यामुळं कधी कधी तुम्ही एकट्याने जंगलामध्ये प्रवास करू शकता. विशेषतः ज्या महिला किंवा युवती या क्षेत्रामध्ये येणार असतील तर त्यांना मला असं सांगायचं की तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असून चालत नाही, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या देखील कणखर असणं आणि मनाचा दृढ निश्चय असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही जंगलामध्ये फिरत असता तेव्हा तुम्ही अशा वन्य प्राण्यांना सामोरं जाता तेव्हा वाचवायला देखील किंवा मदत करायला देखील कोणी असेलच असं नाही. तेव्हा तुमची किती मानसिक कारण क्षमता म्हणजे कठोरता आहे किंवा तुम्ही किती न घाबरता त्या सिच्युएशनला फेस करता यावरती तुमचं सगळं पुढचं काम अवलंबून आहे. तर तुम्ही वनसेवेमध्ये येताना निश्चित ह्या सगळ्या गोष्टी तपासून आलं पाहिजे. दुसरं म्हणजे की सगळ्यांना म्हणजे आपण किती जगातले श्रीमंत व्यक्ती असो किंवा गरीब व्यक्ती असो, जेव्हा त्यांना धकाधकीच्या जीवनातून थोडंसं रेस्ट हवे असेल तेव्हा ते फॉरेस्टकडे वळतात. तर मग फॉरेस्ट
मध्येच काम करताना जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा 24/7 आनंद घेत असता, तेव्हा क्या बात आहे की या सर्व्हिसमध्ये यायचा जर तुमचा निश्चय झाला तर निश्चित तुम्ही निसर्गामध्ये निसर्गाचा आनंद घेत तुम्ही आपलं काम अत्यंत उत्तम प्रकारे, उत्तम हवा म्हणजे प्रदूषणमुक्त हवेमध्ये काम करता. तर ही सर्व्हिस अतिशय उत्तम आणि एक पवित्र सर्व्हिस आहे की जेणेकरून लोकांना आपण स्वच्छ हवा, पाणी ह्या सगळ्या सुविधा देत असतो. वन्य प्राण्यांसाठी आपण चांगलं काम करत असतो आणि पर्यावरणाचं देखील रक्षण करत असतो. तर निश्चित सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी याकडे वळलं पाहिजे आणि महाराष्ट्र जसं विकासाकडे एक पहिलं पाऊल, अग्रेसर पाऊल टाकणारं राज्य देशामध्ये आहे, तसं पर्यावरणामध्ये किंवा वनामध्ये म्हणजे वनांच्या संरक्षणामध्ये देखील एक महत्त्वाचं पाऊल टाकणारं राज्य तुमच्या सर्वांच्या जास्तीत जास्त सहभागामुळे, सर्व्हिसमध्ये येण्यामुळे होणार आहे. तर मी आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करते की आपण निश्चित ह्या सर्व्हिसमध्ये येऊन महाराष्ट्राचं स्थान आणखी बलवान करावं, हे मला वाटतं. नक्कीच, मला वाटतं हा अतिशय मोलाचा संदेश आहे आणि खूप करण्यासारखा आहे. खरं तर वन हा तसा थोडासा दुर्लक्षित विषय मानला जातो, पण मला असं वाटतं की तुमच्यासारखे अधिकारी जेव्हा असा विषय निवडतात करिअर म्हणून आणि अतिशय सक्षमपणे, मग नाशिक असो किंवा इतर अनेक दुर्गम भागामध्ये झालेलं पोस्टिंग असो आणि त्याच्यानंतर आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधली देखील चॅलेंजेस असो, हे डायरेक्टर म्हणून तुम्ही फेस करताय आणि आता 1 वर्ष त्याला पूर्ण झालेलं, 1 वर्ष पूर्ती झालेली आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि जंगल की शेरनी असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अगदी कणखर वाघिणीसारखं, शेरणीसारखं तुम्ही ते वनक्षेत्र सांभाळताय. त्याच्यातला कायदा कानून याचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता स्वतः फील्डवर जाऊन रात्री अपरात्री देखील आपण पाहता. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. पहिली महिला अशा पद्धतीनं IFS तुम्ही आहात महाराष्ट्र केडरच्या आणि अतिशय सक्षमपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जबाबदारी आपण सांभाळताय. खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक आभार. खरं तर थँक्यू सो मच. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.